सरपंच मंगेश साबळे यांना बजावण्यात आलेल्या हद्दपारच्या नोटिसी विरोधात सामाजिक कार्यकर्ते विकास चौधरी, वसंत वक्ते, सुनील पाटील, मनीषा चव्हाण यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून या प्रकरणी हद्दपारची कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी केली। पोलीस आयुक्त साहेबांची आपण भेट घेतली, काय सर, काल आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन सादर केलं। त्यावेळेस पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला वेळ देऊन एक सकारात्मक अशी चर्चा झाली। सकारात्मक विषय असा होता, गेवराई पायगाचे सरपंच माननीय मंगेश भाऊ साबळे यांना जी तडीपारीची नोटीस पोलीस प्रशासनाने जारी केलेली आहे, त्या नोटिसी संदर्भामध्ये एक सकारात्मक चर्चा झाली। पोलीस आयुक्त साहेबांचं एक म्हणणं होतं की बाबा आम्ही काही कारवाई नाही केलेली, एक नोटीस आहे, या नोटिसीला मंगेश भाऊ साबळे यांनी एक उत्तर द्यावं किंवा त्यांनी येऊन सामोरे येऊन भेटावं। तसंच त्याप्रमाणे आम्हाला काल नुकतंच कळालं की मंगेश भाऊंना पण वरिष्ठांचे फोन आले, माननीय राज्यगृहमंत्री साहेब असतील, भुमरे साहेब असतील आणि इव्हन मनोजदादा जरांगे पाटील यांनी आयजी साहेबांसोबत बोलून आणि त्यांनी मंगेश भाऊंना विनंती केली की बाबा आपण संविधानापेक्षा मोठं नाही आहे, तर आपण संविधानाचा मान राखून एक तुम्ही सामोरं जा आणि त्यांना उत्तर द्या। त्याप्रमाणे मंगेश भाऊंनी काल मला कळालं की मंगेश भाऊंनी उत्तर पण दिलेली आहे। आम्ही त्यांना हा मेसेज दिलेला आहे CP साहेबांचा आणि CP साहेब एक सकारात्मक विचारामध्ये होते आणि ते काही गुन्हेगार नाही आहेत किंवा ते आतंकवादी नाही आहेत की त्यांचे जेही आंदोलनं असतील, ज्याही त्यांच्या केसेस आहेत, त्या सर्व समाजकार्याच्या समाजहिताच्याच आहे। तर त्यामुळे त्यांच्यावरील जी तडीपारीची कारवाई आहे, आम्ही पुनश्च एकदा विनंती करतो प्रशासनाला की त्यांनी ही कारवाई त्वरित मागे घ्यावी। आणि दुसरा एक विषय असा आहे की सोशल मीडियामार्फत ज्या आंदोलनाच्या घोषणा केल्या जात आहे की बाबा 24ला आंदोलन आहे, 25ला आंदोलन आहे मंगेश भाऊ साबळे यांच्या समर्थनार्थ, तर तसं वगैरे अजून कुठंही काही नियोजित नाही आहे। तर कृपया सर्व मंगेश भाऊ साबळेंवर प्रेम करणाऱ्यांनी एक विनंती माझी की असं कुठलंही आंदोलन अजून नियोजित नाही आहे। असं जर का आंदोलन उभारायचं असल्यास पण पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करता येतं, असा आंदोलनाचा तूर्त तरी कोणता विचार नाही आहे। जर काही असेल तर त्यांनी आमच्याशी किंवा मंगेश भाऊच्या जवळच्या व्यक्तींनी संपर्क साधावा, एवढं बोलतो। पण यामध्ये संभ्रम निर्माण होतोय समाजामध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये। हे जे आंदोलन आहे सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट करत आहेत, मग याकडे कसं बघायचं? सर, हे मंगेश भाऊंचे चाहते खूप आहे। प्रत्येकाला असं वाटतं की मंगेश भाऊला कारवाई व्हायला नाही पाहिजे आणि ती होणार नाही। पोलीस प्रशासनानं तसा सकारात्मक विचार दिलेला आहे, तसं वरिष्ठांनी, राज्य गृहमंत्र्यांनी, इव्हन मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा मंगेश भाऊंना काल फोन आलेले होते। त्यांनी माझ्याशी सखोल चर्चा केली मंगेश भाऊंनी की असं शक्यतो आम्हाला वाटत नाही की कारवाई होणार नाही, बघूया। पोलीस फक्त नोटीस होती, ते काही तडीपारीचे आदेश नव्हता, फक्त नोटीस बजावलेली होती। नियमानुसार नोटीसला उत्तर द्यावं लागतं, इथं सर्व ठीक आहे, पण त्या सोशल मीडियामुळे जास्त गोंधळ निर्माण होतो असं वाटत नाही? मी पुन्हा एकदा सोशल मीडियामार्फतच म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सोशल मीडियावरील अशा कोणत्याही बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये। मी पुनश्च एकदा मंगेश भाऊ साबळेंवर प्रेम करणाऱ्या सर्व वर्गाला एक विनंती करतो, तसेच पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की अशा ज्या अफवा आहेत यावर कोणीही विश्वास ठेवू नये। कारण असं जर असलं तर प्रत्यक्ष माझं नाव विकास चौधरी आहे, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो। असं जर आंदोलन उभारायचं असेल तर माझा नंबर तुम्हाला मी जाहीर करेल आणि त्या 80 55 55 40 45 हा माझा नंबर आहे। 80 55 55 40 हा माझा मोबाईल नंबर आहे। ज्यांना असा आंदोलनाची दिशा ठरवण्यात असेल पण तूर्त तरी असा कोणता विचार नाही, असं काही ठरलं तर माझ्याशी संपर्क साधावा। पुन्हा आणखी मी विनंती करतो, आम्हाला पोलीस प्रशासनाने खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। सोशल मीडियाने तसंच आपल्यावर जनसामान्य प्रेम करतो हे मंगेश भाऊ साबळेंवर, यांचे मी पुनश्च आभार मानतो। तुमच्या माध्यमातून सर्वांचा एक सपोर्ट मिळाला आणि अशा या होतकरू मुलाला, समाजसेवक मुलाला न्याय देण्याचं आपण काम करत आहात, त्यासाठी मी आपल्या सोशल मीडियाचे खूप खूप आभार मानतो। थांबतो।